मंडली गटाचे महेश गाडगे आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि आपण त्याशी आपण थोडा संवाद साधूया. सर नमस्कार. तर मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की 2016 साली लास्ट इलेक्शन झाली होती. 2016 नंतर 9 वर्षानंतर कागल नगरपालिकेचे इलेक्शन झाले. 9 वर्षानंतर मतदारांना मतदान करण्याचा अधिकार मिळतोय. तो मतदानाचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ नये यासाठी आम्ही इलेक्शनमध्ये उभा राहतो. जनतेचा तो हक्क आहे जो आपल्याला लोकशाहीतून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून आम्हाला दिला आहे. त्या संविधानाचा मान राखण्यासाठी आणि जो एक मत राष्ट्रपतीही ठरवू शकतो, पंतप्रधानही ठरवू शकतो आणि नगरसेवकही ठरवू शकतो असं पद निवडण्यासाठी आम्ही जनतेच्या न्यायालयात गेलोय. म्हणून आम्ही जनतेला एक रिक्वेस्ट करतोय की आम्ही धाडस दाखवलंय, तुमची साथ आम्हाला पाहिजे. आम्ही सर्व आणि एक उमेदवार सर्वसामान्य सुशिक्षित आहे, साधा आहे आणि तो सच्चा कार्यकर्ता आहे. पण मी सगळ्यात सर्वसामान्य माणूस आहे. सर्वसामान्य माणूस म्हणून मी व माझी मिसेस नगराध्यक्ष पदासाठी मी नगरसेवक म्हणून खाली 10 म्हणून उभा राहतोय. माझी मिसेस नगराध्यक्ष पदासाठी धनुष्यबाणावरती उभा राहते. आमची जनतेला एकच कळकळीची विनंती आहे की 9 वर्षानंतर तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आला. तो मतदान करताना तुम्ही एक चांगला कॅन्डिडेट नगरपालिकेमध्ये पाठवा आणि आम्हाला एकदा संधी द्या. आमच्यावरती विश्वास ठेवा, आम्ही करून दाखवतो. याचं घाटगे आणि मुश्रीफ एकत्र आल्यामुळे मंडली कुठे एकटे पडलेत असं म्हणताय? हे बघा, मंडलिक एकटे पडले तर असं जर म्हणायचं असेल तर 2009ला पण मंडलिक एकटेच होते. त्यावेळेला लोकशाही आमचे लोकनेते स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक पण एकटेच होते. त्यावेळेला पण जनता एका साईडला होती, सर्व नेते एका साईडला होते. आता एक वाक्य म्हटलं जातं की इतिहास दोहराया जाता है, हिस्ट्री रिपीट्स होते. मग हिस्ट्री 2011ची पण रिपीट्स होते तर 2009ची पण हिस्ट्री रिपीट्स होऊ शकते. 2011ची युती होऊ शकते तर 2009ची युती पण होऊ शकते. 2009 सारखं पण परत घडू शकतं. कागलमध्ये असं घडण्यासाठी मला मायबाप जनतेने साथ द्यावी. आम्ही खूप लहान आहोत त्यांच्यासमोर, मग ते धनाने असू देत कशाने असू देत. पण मी एक सांगतो की आम्ही मन दाखवलंय, जनतेनं आम्हाला थोडी साथ द्यावी. आम्ही एकदा करून दाखवतो. तुमचा विश्वास कधीही अपात्र ठरवणार नाही जनतेचा. कारण लोकनेते सदाशिवराव मंडलिकांनी जो विचार दिलाय तो विचार घेऊन आम्ही जनतेसमोर येतोय. त्यावरती काम करण्याचा. आणि स्पेशली मी एक नक्की सांगेन की माझे आजोबा व्ही गाडगे नगराध्यक्ष कागलचे नगराध्यक्ष होते. ते जनतेतून नगरसेवक म्हणून झाले, नगराध्यक्ष झाले. त्यांनी एका म्हणजे असं म्हणलं जायचं की व्ही साहेब एका पानावरती जनतेचं काम करतात. माझाही माणूस तोच राहील, माझ्या पत्नीचाही माणूस तोच राहील, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा माणूस तोच राहील की जे स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक साहेबांनी, व्ही साहेबांनी जे आचार आणि विचार दिले त्याच्यावरती आम्ही चालत राहू. ह्या कागलच्या राजकारणामध्ये मंडली गटाची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? हे बघा, मंडली गटाची स्ट्रॅटेजी एकच असेल की जनतेला एवढंच सांगायचं आहे आम्हाला. स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा हे बघा, राजकारणात स्ट्रॅटेजी खूप असतात, कोणाकडे ए असेल, बी असेल, सी असेल. पण आमची स्ट्रॅटेजी एकच आहे की आम्ही खऱ्यासाठी उभा राहतो. अहो, आम्हाला चान्सच मिळाला नसताना आमच्या लोकांना, आमचे 28,000 मतदारांना मतदान करण्याचा चान्सच मिळाला नसता. त्यांचा मतदानाचा हक्क आम्ही काढून घेऊ शकत नाही ना. हे बघा, भले आम्ही काय उद्या होणार आहे आम्हाला माहित नाही, जीत पराजित हा नंतरचा विषय आहे. पण आम्ही जनतेला हक्क देतोय ना, तुम्ही तो हक्क बजावा. मग तुम्हाला आम्ही चांगलं वाटलो तर आम्हाला मतदान करा. आम्ही जर चांगलं नाही वाटलो ना तर तुम्हाला जो चांगला कॅन्डिडेट वाटतो ना तो द्या, पण मतदान करा. ही आमची स्ट्रॅटेजी आहे. मंडली गट हे स्वबळावरती निवडणूक लढणार आहे? हो, मंडली गट स्वबळावरती लढतात. 23च्या 23 कॅन्डिडेट लढत आहेत. 24 नगराध्यक्ष आपले कॅन्डिडेट लढतात. स्वबळावर करतोय. आमचं स्वबळ म्हणजे जनतेचं बळ. स्वबळ म्हणजे जनतेचं बळ राहील. स्वबळ म्हणजे फक्त आम्ही चिन्ह घेऊन आलो, हे तर बळ जनतेचं आहे ना. चिन्ह मिळाले आमच्या पक्षाकडनं. आमचे एकनाथजी शिंदेसाहेब मुख्य नेते, त्यांनी आम्हाला चिन्ह दिलं. त्यांच्या चिन्हावरती आम्ही लढतोय. त्यांनी साथ दिलंय म्हणून आम्ही लढतोय. स्वबळ म्हणजे काय? जनतेचं बळ ते स्वबळ, आणि तेच बळ आहे आमचं. शिवसेनेचा भगवा फडकणार नगरपालिकेवर? शिवसेनेचा भगवा कागल नगरपालिकेवरती फडकणार. आणि मी तुम्हाला 100% सांगतो, तो आम्ही नाही फडकवणार, ती जनता फडकवणार. कारण आम्ही केलं असं म्हणण्यापेक्षा जनतेनं केलं या बाबतीत हे पण मी एक नक्की सांगतो, आम्ही कृतज्ञ न होण्यापेक्षा कृतज्ञ राहायला पसंत करेन. कारण कोणाचंही ऋणी राहणं चांगलं आहे. नाहीतर आम्ही केलं असं म्हणण्याची आमच्याकडे कधीही इच्छा राहणार नाही आणि आम्ही कधी करणारही नाही.